दरम्यान मवियाच्या आजच्या बीकेसीतल्या मोर्चाला परवानगी नाकारलेली आहे। पुतळा कोसळल्याप्रकरणी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं, तर 1 सप्टेंबरला होणाऱ्या आंदोलनाला सुद्धा अद्याप ही काही परवानगी ही देण्यात आलेली नाहीये। 1 सप्टेंबरला मवियाचा गेटवे ऑफ इंडिया परिसरात जोडे मारो आंदोलन होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। विशेषतः खासदार वर्षा गायकवाड या सगळ्या मुद्द्यावर जाब विचारणार आहेत। अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला जाणार होता, त्याचं पुढे काय झालं हा जाब विचारण्याकरता वर्षा गायकवाड सुद्धा आंदोलनाच्या आज पावित्र्यात आहेत। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलेला आहे वांद्रे परिसरातून आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच मुंबईमध्ये येतात। मुंबईतील बांद्रा तसेच पालघर या 2 ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम होणार आहे। बांद्रामध्ये ग्लोबल फिनटेकला ते हजेरी लावणार आहेत। याच दरम्यान काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झाल्याची या ठिकाणी पाहायला मिळते। एशियन हार्ट हॉस्पिटल समोर काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार होतं। मालवण दुर्घटनेप्रकरणी हे आंदोलन होतं, मात्र एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती या आंदोलनाला परवानगी नाकारली असली तरी कार्यकर्त्यांना सुद्धा आता कुठेतरी धरपकड करण्यास सुरुवात केलेली आहे। मात्र एकूणच या ठिकाणी मालवणच्या घटनेवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पालघरमधील जे वाढवण बंदराच्या भूमिपूजनचा कार्यक्रम आहे त्या ठिकाणी बोलणार का? यापूर्वी जेव्हा महिलावरती अत्याचार होण्याच्या घटना वाढल्या होत्या त्यामुळे पंतप्रधान मोदी हे जळगावमध्ये आले होते, तेव्हा मोदींनी जळगावमध्ये त्यावरती भाष्य केलं होतं। त्याचप्रमाणे आता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या दुर्घटनेवरती ते बोलणार का? त्यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं, मात्र आता यानंतर खरं तर सर्वांचंच लक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यावर लागलेले आहे आणि बांद्रा येथे आणि पालघर येथे जो कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमानिमित्त कोणत्याही प्रमाणे अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून या एशियन हार्ट हॉस्पिटल समोर तसेच बांद्रा परिसरामध्ये जी काही पोलिसांची कुमक आहे ती सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। कॅमेरा पर्सन हमीद मस्तानसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।